अल्डिहाइड्स आणि कीटोन्स या 3 कार्बोनिल कंपाऊंड सोबत आपण त्यांचं नॉमेनक्लेचर आपण डिस्कशन केलं. आता आपण थोडं कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर आठवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला इस्टरचं नॉमेनक्लेचर आपल्याला लवकर करता येईल का. तर इस्टर कशाला म्हणतात हे आपण सुरुवातीला आपण पाहू आणि त्याचबरोबर आपण त्याचं कॉमन नेम आणि त्याचा IUPAC नेम आपण पाहण्याचा प्रयत्न करू का. तर आता या इस्टर, व्हॉट आर द इस्टर असं जर म्हटलं असाल तर त्यासाठी आपण सिंपल डेफिनेशन आपण अशी करतो पहा. Esters are the alkyl derivatives of carboxylic acid in which the hydrogen atom from the OH group of carboxylic acid is replaced by the alkyl group in their molecule. असा आपण त्या इस्टरला आपण डिफाइन करू शकता. इस्टरची डेफिनेशन आपण करत असताना पहा, इस्टर आपण कशाला म्हणतो. तर इस्टरची डेफिनेशन आपण करत असताना when esters are alkyl derivatives of carboxylic acid in which hydrogen atom from OH group of carboxylic acid replaced by alkyl group असे आपण त्या इस्टरची डेफिनेशन आपण करू शकता. म्हणजे सिंपल असं म्हणतो की इस्टर हा कंपाऊंड कार्बोक्सिलिक ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडचे वेगवेगळे डेरिव्हेटिव्ह आपण इथून पुढे पाहणार आहोत का. मग त्याच्यामध्ये इस्टर असेल, त्याच्यामध्ये ॲसिड हॅलाइड असेल, त्याच्यामध्ये अमाइड असेल किंवा अनहायड्राइड असेल, असे आपल्याला इस्टरचे हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पहिल्यांदा आपण इस्टर हा कार्बोक्सिलिक ॲसिडचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे इस्टर हा कार्बोक्सिलिक ॲसिड पासून बनलेला आहे. तो कसा बनलेला आहे ते डेफिनेशन मध्ये आपण सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्या कार्बोक्सिलिक ॲसिडच्या OH ग्रुप जवळचा हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर अल्किल ग्रुप येत असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय पहा, इस्टर असं म्हटलं जातं. जसं आपल्याला माहिती आहे पहा की कार्बोक्सिलिक ॲसिड आपण कसा रिप्रेझेंट करतो, तर RC≡O आणि हा O हा तुमचा H असेल. याला आपण कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणतो. याला काय म्हणू आपण, कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि या कार्बोक्सिलिक ॲसिड जवळचा OH ग्रुप जो आहे, OH ग्रुप म्हणजे कोणता, तर हा तुमचा OH ग्रुप आपल्याला दिसतो कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये. या OH ग्रुप जवळचा हायड्रोजन आयटम जर आपल्याला रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर अल्किल ग्रुप येत असेल तर त्या कंपाऊंडला किंवा त्या तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपण काय म्हणू पहा, तर इस्टर असं म्हटलं जातं. आम्ही R' असं आपण लिहितो. म्हणजे आपण या हायड्रोजनची जागा आपण कुणाला दिली पहा, अल्किल ग्रुपला दिली. तर अशा कंपाऊंडलाच आपण काय म्हणतोय पहा, हा इस्टर असं म्हटलं जातं. हा काय असेल तुमचा इस्टर आपण त्याला म्हणतो. जसं एक एक्झाम्पल आपण पाहतो, याला आपण C≡O आणि हा OH असेल. याला आपण काय म्हणतो, फॉर्मिक ॲसिड असं म्हणतात. या फॉर्मिक ॲसिड जवळचा हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर एखादा मिथिल ग्रुप येत असेल किंवा इथिल ग्रुप येत असेल किंवा प्रोपिल ग्रुप येत असेल, कोणता अल्किल ग्रुप येत असेल तर त्या कंपाऊंडला आपण इस्टर असं म्हणतो. म्हणजे ज्याला आपण HC≡O हा O आणि हा तुमचा CH3 आपण दिला असा, तर याला आपण म्हणतोय पहा मिथिल फॉर्मेट. याला आपण काय म्हणू पहा, मिथिल फॉर्मेट असं म्हणतात. हे नाव कसं येणार आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत. म्हणून आपण फॉर्मिक ॲसिड पासून आपण काय बनवला, तर मिथिल फॉर्मेट आपण बनवतो. म्हणजेच हा इस्टर आपल्याला मिळाला, लक्षात येते. आणि त्यामुळे आपण काय म्हणतोय पहा, इस्टर्स आर द डेरिव्हेटिव्हज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड in which the hydrogen atom from the OH group of carboxylic acid is replaced by the alkyl group. These compounds are called as the ester. यांना आपण काय म्हणू शकतो पहा, इस्टर असं म्हटलं जातं. इस्टरचं आपण जनरल रिप्रेझेंटेशन आपण जर बघितला तर त्यासाठी आपल्याला माहित आहे पहा, जनरल रिप्रेझेंटेशन असं जर बघितला तर त्यामध्ये आपण RCOOR आपण असं लिहा किंवा यालाच आपण काय लिहितो पहा, RC≡OR असं आपण त्याला लिहितो. तर ही लिहिण्याची पद्धत आपल्याला त्या इस्टरची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असं जर आपण बघितला तर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ इस्टरचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला हा CnH2n हा O2 आपल्याला पाहायला मिळतो.
ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो पहा की कार्बनची संख्या जेवढी असेल म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो फंक्शनल ग्रुप असेल तोच मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल तोच तुम्हाला ईस्टरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. कारण ईस्टर आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हे एकमेकाचे आयसोमर्स आहेत आणि त्यामुळे त्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल पा तर सेम असेल असं आपण लक्षात ठेवतो पहा. म्हणून आपण ईस्टर्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला विथ कार्बोक्सिलिक acid because they are functional isomers. ते एकमेकांचे काय असतात पहा फंक्शनल आयसोमेरिझम आपल्याला दाखवत असतात आणि त्यामुळे त्यांना आपण फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. म्हणून त्यांचा मॉलिक्युलर आयसोमर म्हटलं की आपल्याला माहिती आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला पाहिजे. म्हणून आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम असतो कारण ते दोघे एकमेकांचे आयसोमर असतात. नेक्स्ट आपण पुढे आपण जर बघितला याच्यामध्ये आपण एक्झाम्पल जर आपण पाहायचं असेल तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल आपण बरेच देता येतील. तर हे एक्झाम्पल आपण लक्षात ठेवा म्हणजेच आपल्याला एखादा CH3 C डबल बॉन्ड OCH3 असेल याला आपण मिथिल ऍसिटेट म्हणणार आहोत. त्यानंतर आपण CH3 CH2 हा C डबल बॉन्ड O हा OC2H5 असेल त्याला आपण इथिल प्रोपॅनोएट असं आपण त्यांना म्हणतो. तर हे आपण ईस्टर असं आपण त्याला म्हणू आणि ईस्टर हा जो कंपाऊंड असेल तर हा कंपाऊंड आपल्याला युजफुल आहे. जसं आपण एखाद्या फ्रुट्सला जो स्मेल असेल तर तो स्मेल आपल्याला ड्यू टू द प्रेझन्स ऑफ वन टाइप ऑफ द ईस्टर. एखाद्या फ्रुट्सचा जो स्मेल असेल तर तो स्मेल हा कशामुळे असेल तर ड्यू टू द प्रेझन्स ऑफ वन ऑफ द ईस्टर. हा ईस्टर प्रेझन्स असल्यामुळं तो एक फ्लेवर म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकता. तर यासाठी आपण ईस्टर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हॉट आर द ईस्टर म्हटलं तर आपल्याला एवढी माहिती त्याच्यामध्ये असावी. नेक्स्ट आपण आता याच्या कॉमन नेम कडे आपण जातोय का तर कॉमन नेम ऑफ ईस्टर. ईस्टरचं कॉमन नेम आपण जर देत असाल तर ती कशा पद्धतीने द्यायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगतोय. तर कॉमन नेम ऑफ ईस्टर तर ईस्टरचं कॉमन नेम आपण कशा पद्धतीने द्यायचं हे मी तुम्हाला सांगतोय का. The common name of esters always given in the form of the alkanoate. या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपण कॉमन नेम जर आपल्याला द्यायचा असेल तर त्यासाठी आपण म्हणतो द कॉमन नेम ऑफ ईस्टर is given in the form of alkyl कार्बोक्सिलेट. त्याला आपण म्हणू अल्किल कार्बोक्सिलेट या स्वरूपामध्ये आपल्याला द्यायचं. म्हणजे आपण अल्किल कार्बोक्सिलेट या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर द्यायचं. आता बघा मी तुम्हाला असं म्हणतोय की याच्यामध्ये आपण सफिक्स उपयोग करणार आहात. तर तो सफिक्स कोणता असेल ईस्टरसाठी तर ईस्टरसाठी सफिक्स जो असेल सफिक्स ज्याला आपण म्हणू शकता IC ऍसिड ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिप्लेस्ड बाय ATE. म्हणजे ATE हा तुमचा काय असेल पहा सफिक्स असेल आणि IC ऍसिड हे कार्बोक्सिलिक ऍसिडचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड मधला IC ऍसिड आपण काढला आणि त्या ठिकाणी जर ATE जोडला तर त्यावेळेस आपण त्यांना आपण कॉमन नेम ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. आता नेक्स्ट आणखीन एक गोष्ट आपण इथे नीट लक्षात ठेवायची बा तर ज्यावेळेस आपण आता हा जो अल्किल ग्रुप आहे तर तो अल्किल ग्रुप आपण कोणता घ्यायचा कारण त्याच्यामध्ये दोन अल्किल ग्रुप असतात. तुम्ही बघितलेला आहे एक कार्बोक्सिलेट ग्रुप मधला असेल आणि एक तुम्हाला ऑक्सिजन ऍटमला जोडलेला एक अल्किल ग्रुप असेल. म्हणून आपण ऑलवेज द अल्किल ग्रुप्स ॲज अ सबस्टिट्यूएंट्स is taken those alkyl groups are attached with the oxygen atom in ester molecule. आपण कधी लक्षात ठेवावा की हा जो अल्किल सबस्टिट्यूएंट्स आहे ईस्टर मधला अल्किल सबस्टिट्यूएंट जो असेल
तर तो असा अल्किल ग्रुप आहे जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजन आयटमला जोडलेला असेल, तोच अल्किल ग्रुप आपण सबस्टिट्यूएंट्स म्हणून आपण घ्यायचा आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, ईस्टरचं कॉमन नेम असो किंवा IUPAC नेम असो, तर त्यातला जो अल्किल ग्रुप आहे ॲज अ सबस्टिट्यूएंट्स आहे, तो सबस्टिट्यूएंट्स अल्किल ग्रुप हा कधीही डायरेक्टली ऑक्सिजनला जोडलेला जो अल्किल ग्रुप असेल त्यांनाच आपण सबस्टिट्यूएंट्स म्हणून आपण घ्यायचा आहे. जसं आपण एक एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला इथे एक सेंटेन्स लिहितोय, द अल्किल substituents in ester is always attached with oxygen atom in ester. म्हणजे आपण ईस्टर मध्ये आपण बघा एक जे एक्झाम्पल आपण पाहतो, हा CH3C डबल बॉन्ड O आणि हा OC2H5. आता या मॉलिक्यूल मध्ये लक्षात घ्या की याच्यामधला जो तुमचा हा अल्किल ग्रुप असेल, हा पण एक अल्किल ग्रुप आहे, बरोबर आहे. याच्यापैकी हा अल्किल ग्रुप आपल्याला आणायचा आहे, म्हणजे हा अल्किल ग्रुप. आता हा अल्किल ग्रुप ओळखायचा आपल्याला. अल्किल ग्रुप कसा ओळखणार? जो अल्किल ग्रुप ईस्टर मधल्या ऑक्सिजन आयटमला जोडलेला असतो त्यांनाच आपण अल्किल ॲज अ सबस्टिट्यूएंट्स म्हणून आपण घ्यायचं आहे. मग याचं नाव देत असताना आपण सुरुवात इथिल हा सबस्टिट्यूएंट्स आपण घेतला, बरोबर. हा सबस्टिट्यूएंट्स आपण घेतला आणि त्यानंतर पहा पुढे आपण काय म्हणतोय, हा शब्द जो असेल तर याला आपण पुढे आपण काय म्हणतोय, कार्बोक्सिलेट. आता तो कार्बोक्सिलेट कसा ओळखायचा त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. पण हे मात्र नक्की लक्षात ठेवा, अल्किल ग्रुप कोणता असतो, सबस्टिट्यूएंट्स म्हणून अल्किल ग्रुप कोणता घ्यायचा, जो अल्किल ग्रुप ऑक्सिजन आयटमला डायरेक्टली जोडलेला असतो तोच अल्किल ग्रुप हा सबस्टिट्यूएंट्स म्हणून आपण ईस्टर मध्ये आपण घेत असतो, असं आपण लक्षात ठेवा. हे लक्षात राहील तुमच्या. नेक्स्ट आता पुढे आपण काय म्हणतोय पहा, पुढच्या कन्सेप्ट मध्ये आपण काय म्हणणार आहोत. सुरुवातीला पहिला आपण काय काम केला, अल्किल ग्रुप आपण ओळखला. अल्किल ग्रुप कोणता असेल तर ऑक्सिजन आयटमला डायरेक्टली जोडलेला जो अल्किल ग्रुप असेल तो तुम्ही अल्किल ग्रुप म्हणून आपण घेतला. राहिला प्रश्न आता तुमचा कार्बोक्सिलेट. आता कार्बोक्सिलेट साठी आपण नीट लक्षात ठेवा पहा, कार्बोक्सिलेट आपण कसं ओळखायचं आहे. आयडेंटिफाय द कार्बोक्सिलेट ग्रुप किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड आपण त्यांना म्हणू शकतो. आता कार्बोक्सिलेट ग्रुप कसा ओळखायचा तर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या आधारावर आपण ओळखायचा. तो ईस्टर कुणापासून बनणार आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. त्यासाठी आपण कार्बोक्सिलेट कशाला म्हणतात ते आपण लक्षात घेऊ. पहा कार्बोक्सिलेट आपण ग्रुप कशाला म्हणायचा आहे, व्हेन remove the hydrogen atom from OH group of carboxylic acid, the remaining species are called as carboxylate. कार्बोक्सिलेट आपण कुणाला म्हणायचं आहे पहा, की ज्यावेळेस एखाद्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा एक हायड्रोजन आयटम कुठून त्याच्या OH ग्रुप पासून जर आपल्याला रिमूव्ह होत असेल, लॉस होत असेल, तर त्या स्पीशीजला आपण काय म्हणायचं आहे पहा, कार्बोक्सिलेट असं आपण त्यांना म्हणतो. पुन्हा आपण काय म्हणता बघा, ज्याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ की एखादा तुमचा हा HC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा OH असेल, याला आपण काय म्हणतो, फॉर्मिक ऍसिड. याला काय म्हणू आपण, फॉर्मिक ऍसिड असं म्हणतात, बरोबर आहे. आता हा जो फॉर्मिक ऍसिड असेल याच्यापासून तुम्हाला फॉर्मेट बनवायचा आहे, तर काय बनणार, याच्यातला एक हायड्रोजन कमी करायचा, कुठला, OH ग्रुप जवळचा, आणि त्यामुळे राहतो काय बघा, हा HC डबल बॉन्ड O आणि हा O निगेटिव्ह असतो. हे लक्षात ठेवा, कधी कार्बोक्सिलेट ग्रुप हा तुमचा कधी निगेटिव्ह असतो. एक हायड्रोजन कमी झाला, या ग्रुपला नाव देत असताना याच्यातला IC ऍसिड काढून टाकायचा आणि तिथं AT जोडायचा, म्हणजे काय बनतो बघा, हा FORM, बरोबर आहे. त्यानंतर IC ऍसिड काढला, तिथं काय जोडायचं आपल्याला, AT. काय म्हणतो आपण त्याला, फॉर्मेट असं म्हणतात. याला आपण कार्बोक्सिलेट ग्रुप असं म्हटलं जातं. लक्षात येते. जसं आपण बघा RC डबल बॉन्ड OH असेल, बरोबर आहे, याला आपण काय म्हणतो, कार्बोक्सिलिक ऍसिड.
कार्बोक्सिलिक ऍसिड आपण त्यांना म्हणतो। याच्यातला हायड्रोजन कमी करा म्हणजेच काय राहील RC डबल बॉन्ड O हा O निगेटिव्ह आपल्याला राहील। याला आपण काय म्हणतोय पहा आता बघा कार्बोक्सिलिक मधला IC ऍसिड काढून टाकायचा तिथं काय आणायचा AT आणायचा म्हणजे काय तयार झाला कार्बोक्सिलेट। त्याला आपण काय म्हणू पहा कार्बोक्सिलेट असं म्हटलं जातं लक्षात राहील। म्हणजेच आपण कोणत्याही कार्बोक्सिलिक ऍसिड मधला हायड्रोजन ऍटम जर कमी झाला तर त्या ठिकाणी आपण IC ऍसिड काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी AT आपण जोडायचा। हे लक्षात राहील तुम्हाला कार्बोक्सिलिक ग्रुप कसा ओळखायचा। मग आता बघा मी तुम्हाला त्याची लिस्ट देतोय ती लिस्ट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचे असेल तेच आपल्याला पुढे कॉमन नेम मध्ये आपल्याला उपयोगात येईल पहा। तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय बघा तर याच्यामध्ये आपण काय म्हणतात दुसरा ग्रुप आपण कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला जसा हा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा OH असेल याला आपण काय म्हणतो ऍसिटिक ऍसिड। ऍसिटिक ऍसिड असं म्हणतो। ऍसिटिक ऍसिड मधला हायड्रोजन कमी करा हा CH3 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह याला आपण काय म्हणू मग ऍसिटेट। याला काय म्हणू आपण ऍसिटेट असं म्हणतो। त्यानंतर बघा पुढे आपण पाहतो CH3 CH2 हा C डबल बॉन्ड O हा OH असेल याला आपण काय म्हणतो प्रोपियोनिक ऍसिड। प्रोपियोनिक ऍसिड मग याच्यातला हायड्रोजन आपण कमी केला हायड्रोजन जर कमी केला तर काय होईल हा तुमचा CH3 CH2 हा C डबल बॉन्ड O आणि हा O निगेटिव्ह याला आपण काय म्हणू बा प्रोपियोनेट। हा प्रोपियोनेट आपल्याला बनतो बरोबर आहे। नेक्स्ट आपण पुढे पाहता हा तुमचा CH3 CH2 हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा काय असेल OH याला आपण काय म्हणू ब्यूटेरिक ऍसिड। ब्यूटेरिक ऍसिड आणि या ब्यूटेरिक ऍसिड जवळचा हायड्रोजन कमी करा काय होतो तुमचा हा CH3 CH2 आणि हा C डबल बॉन्ड O निगेटिव्ह याला आपण काय म्हणू मग आता IC ऍसिड काढून टाकायचा म्हणजे काय तयार झाला ब्यूटरेट। याला काय म्हणू आपण ब्यूटरेट असं आपण त्यांना म्हणतो लक्षात राहील। तसंच आपण व्हॅलरेट असेल तसंच आपल्याला काय असेल पहा कॅप्रेट असेल हे लक्षात राहते तुमच्या। हे तुम्हाला कार्बोक्सिलेट ग्रुप आहे बरोबर आहे आणि हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे लक्षात राहील। तर त्यासाठी आपण हा टेबल आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। आता कॉमन नेम देण्यासाठी दोनच गोष्टी एक अल्किल ग्रुप आणि दुसरा कार्बोक्सिलेट ग्रुप। मी हे सर्व काय असेल आपल्याला कार्बोक्सिलेट ग्रुप आहे याला आपण काय म्हणतो कार्बोक्सिलेट ग्रुप। हा तुमचा कार्बोक्सिलेट ग्रुप आहे लक्षात राहील। आणि हे काय असेल तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड असते। मग कार्बोक्सिलेट ग्रुप आणि त्या सोबत अल्किल ग्रुप आपण कसं ओळखायचं ते मी तुम्हाला सांगितलं आणि यावरून आपण त्याचं कॉमन नेम आपण कंप्लीट करू शकतो। तर कॉमन नेम देण्यासाठी दोन गोष्टी बघा इस्टर हा मॉलिक्यूल दोन भागामध्ये डिवाइड करा एक अल्किल ग्रुप आणि दुसरा कार्बोक्सिलेट ग्रुप। अल्किल ग्रुप कोणता असेल जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडलेला असेल आणि त्याचबरोबर कार्बोक्सिलेट ग्रुप काय असेल ज्या ऑक्सिजनला आपल्याला अल्किल ग्रुप जोडलाय तो ग्रुप म्हणजेच काय असेल तुम्हाला सर्व ग्रुप म्हणजेच कार्बोक्सिलेट ग्रुप असेल हे लक्षात ठेवा। म्हणून आपण आता याचे नाव फार सिंपल आहे याच्यात फक्त आपल्याला एखादा अल्किल ग्रुप जोडायचा आहे। या ऑक्सिजन आयटमला फक्त अल्किल ग्रुप जोडायचा आहे आणि जो अल्किल ग्रुप जोडला त्याच्या पाठीमागे तोच अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं। त्यामुळे आपल्याला कॉमन नेम देण्यासाठी फार इझी जातं का। त्यासाठी आपण इस्टरचं कॉमन नेम आपण तसा एक टेबल आपण तयार करू का तर त्यानुसार तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर करता आलं पाहिजे। तर आता बघा याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पहा हा तुमचा इस्टर आणि त्यानंतर हे कॉमन नेम। तर याच्यामध्ये आपण पहा याच्यात आपण एक एक्झाम्पल आपण जर डिस्कस केला तर तुम्हाला ते नक्की लक्षात येईल पहा हे कार्बोक्सिलेट ग्रुप तुम्हाला नक्की लक्षात राहिले पाहिजे त्याशिवाय तुम्हाला नॉमेनक्लेचर व्यवस्थित करता येणार नाही। त्याच्यामध्ये आपण काय पाहतो पहा हा C डबल बॉन्ड O हा OCH3 असेल तर याला आपण नाव देताना पहिल्यांदा काय करायचं आहे अल्किल कार्बोक्सिलेट या स्वरूपामध्ये यायचं। मग अल्किल ग्रुप कोणता सांगितला जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडलाय हा कोणता अल्किल ग्रुप असेल मग मिथिल बरोबर आहे। त्यानंतर बघा हा पूर्ण ग्रुप कोणता असेल बघा हा ग्रुप कोणता आहे इकडे बघा हा फॉर्मिक ऍसिड त्यापासून तुम्हाला काय बनला फॉर्मेट याला आपण काय म्हणतोय पहा फॉर्मेट मिथिल फॉर्मेट हे त्याचं नाव असेल लक्षात येते। त्यानंतर बघा एखादा तुमचा काय असेल HC डबल बॉन्ड O हा C2H5 असेल
तर याला आपण काय म्हणू शकता, याचं नाव द्यायचं असेल तर आपल्याला अल्किल ग्रुप ओळखायचा आहे. अल्किल ग्रुप कोणता असेल मग, हा इथिल ग्रुप असेल. हा इथिल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजन आयटमला जोडला, त्यामुळे आपण याच्यासोबत काय तयार करणार, याला आपण म्हणतो इथिल. हा तुमचा सबस्टिट्यूएंट झाला. हा कोण असेल मग, फॉर्मेट. याला आपण लिहिता इथिल फॉर्मेट असं आपण लिहितो. लक्षात येते का तुमच्या. आता बघा नेक्स्ट आपण पुढे पाहतो. हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड OOCH3, याचा आपल्याला नाव द्यायचं आहे. आता पहिल्यांदा अल्किल ग्रुप लिहायचा. अल्किल ग्रुप कोणता, ऑक्सिजनला जोडलेला, म्हणजे हा कोण आहे, मिथिल, म्हणून आपण लिहिला मिथिल. त्यानंतर बघा हा पूर्ण ग्रुप कोणता आहे, बघा हा ग्रुप कोणता, बघा कार्बोक्सिलेट ग्रुप ऍसिटिक ऍसिड पासून बनला, त्याला आपण काय म्हणतो, ऍसिटेट असं म्हटलं जातं. म्हणून आपण काय म्हणू शकता, याला आपण ऍसिटेट. हा तुमचा ऍसिटेट बनला. त्याचबरोबर पहा हा तुमचा CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH2 CH3 आपण दिला. आता याच्यामध्ये आपण काय पाहतो, हा जो इथिल ग्रुप असेल तर हा इथिल ग्रुप आपल्याला कुठे जोडलेला, ऑक्सिजनला, म्हणून आपण त्याला सबस्टिट्यूएंट्स म्हणून घेऊ. हा तुमचा इथिल ग्रुप. त्यानंतर आपण काय म्हणतोय पहा, हा तुमचा पूर्ण ग्रुप कोणता असेल, ऍसिटेट ग्रुप, म्हणून आपण याला ऍसिटेट असं आपण त्यांना म्हणतो. तर हा तुमचा इथिल ऍसिटेट आपल्याला म्हणता येईल, बरोबर आहे. नेक्स्ट बघा याच्यामध्ये आपण CH3 CH2 C डबल बॉन्ड O, हा O, त्यानंतर तुमचा हा CH3 असेल. याला आपण काय म्हणतो, हा मिथिल ग्रुप आहे. हा कोणता ग्रुप असेल, प्रोपियोनेट ग्रुप असेल. म्हणून आपण काय म्हणतोय, हा तुमचा मिथिल ग्रुप हा सबस्टिट्यूएंट्स आहे. जो अल्किल ग्रुप डायरेक्टली ऑक्सिजनला जोडलेला असेल त्याला आपण सबस्टिट्यूएंट्स म्हणून घेतात. आणि हा तुमचा काय असेल, कार्बोक्सिलेट ग्रुप, म्हणजे कोणता असेल, फ्री कार्बन वाला कोण असेल, प्रोपियोनेट. हा प्रोपियोनेट आपण त्याला म्हणतो, राईट. नेक्स्ट आपण बघा ज्याच्यामध्ये आपण CH3, हा CH2 हा C डबल बॉन्ड O, हा O C2H5, याचा आपण नॉमेनक्लेचर करणार आहोत. आता काय नॉमेनक्लेचर होईल पहा, जर अल्किल ग्रुप अगोदर ओळखायचा, अल्किल ग्रुप कोणता असेल मग, इथिल, बरोबर आहे. हा इथिल असेल, याला आपण म्हणतो हा इथिल. त्यानंतर हा जो कार्बोक्सिलेट ग्रुप असेल तर तो कार्बोक्सिलेट ग्रुप कोणता, तर याच्यामध्ये 4 कार्बन आहेत, म्हणजे कोण असेल, ब्युटेरेट. त्याला आपण काय म्हणतो, ब्युटरेट असं आपण त्याला म्हणतो. तर असा आपण कॉमन नेम आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे कॉमन नेम आपल्याला, कारण इस्टरचा आपल्याला देत असताना ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, एक तर अल्किल ग्रुप ओळखायचा आहे आणि दुसरी गोष्ट कार्बोक्सिलेट ग्रुप. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हाला याचं नॉमेनक्लेचर नक्की करता आलं पाहिजे. मी काही होमवर्क देतोय, त्याचं कॉमन नेम तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आता याच्यामध्ये मी होमवर्क तुम्हाला देत असताना याच्यामध्ये आपण कॉमन नेम ऑफ ईस्टर, तर आता मी इथं देतोय तुम्हाला, त्याचा कॉमन नेम तुम्ही इथे लिहायचा, बरोबर. तर आता बघा